कोण धावतं कोणासाठी? घड्याळ धावतं जगासाठी आणि जग धावतं घड्याळापाठी. विश्वाच्या जीवनपटात रोज कोणीतरी येत असतं आणि आयुष्याचं नातं आपलं घड्याळाशी जोडत असतं. घड्याळाचा गजर तो नवीन स्फूर्ती देत असतो आणि आशा आकांक्षा बरोबर घेऊन दिवसाची सुरुवात करत असतो. घड्याळाच्या 3 काट्यात सेकंद तास मोजत असतो आणि तास संपले म्हणून दिवसांचा हिशोब करीत असतो. आयुष्यातला रोजचा दिवस आव्हान घेऊन उभा असतो. आयुष्यातला रोजचा दिवस आव्हान घेऊन उभा असतो, कारण तोच दिवस आयुष्यात पुन्हा कधीच येत नसतो. मोजता मोजता दिवस सारे महिन्यांचे गणित मांडित असतो. मोजता मोजता दिवस सारे महिन्यांचे गणित मांडित असतो आणि वर्ष संपले म्हणून एकदा आयुष्याची वजाबाकी नियमाने करीत असतो. घड्याळाच्या साक्षीने आयुष्यातले सारे क्षण हृदयात जपून ठेवत असतो आणि आयुष्यातील मागील पाने तारखेनिशी वाचत असतो. बालपणी घड्याळ म्हणजे घरातले एक खेळणेच असते. बालपणी घड्याळ म्हणजे घरातले एक खेळणेच असते. तारुण्याच्या उंबरठ्यावर मात्र तेच घड्याळ शिस्त लावते. म्हातारपणी घड्याळ मात्र संथ झाल्याचे जाणवू लागते. म्हातारपणी घड्याळ मात्र संथ झाल्याचे जाणवू लागते आणि घड्याळ कधी बंद पडेल याची भीती वाटू लागते. असाच एक दिवस येतो. असाच एक दिवस येतो, घड्याळात वेळ दाखवून जातो आणि आयुष्याचे चक्र कुणाचे एकाएकी तो थांबवून टाकतो. त्याच वेळी कुठेतरी कुणीतरी त्याच वेळी कुठेतरी कुणीतरी आयुष्याची देणगी घेऊन मानव जन्म घेत असतो आणि घड्याळाच्या काट्यांवरून जन्मकुंडली मांडित असतो. घड्याळाच्या काट्यांवरून जन्मकुंडली मांडित असतो. नमस्कार मंडळी, मनातलं मनापासून या कार्यक्रमाच्या 3ऱ्या भागात मी स्वाती कर्वे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आत्ता जी कविता तुम्ही ऐकलीत त्या कवितेचं नाव होतं घड्याळ आणि ही कविता लिहिली होती माझे वडील श्री सुधीर कर्वे यांनी. घड्याळ हा शब्द ऐकला की काळ आणि वेळ हे 2 शब्द चटकन मनात येतात. काळ आणि वेळ हे दोन्ही शब्द दिसायला तसे खूप छोटेसे आहेत, पण खूप खोल आणि गहिरे संदर्भ या 2 शब्दांशी जोडलेले आहेत. वरवर पाहता आपण घड्याळाला आपल्या हातावर बांधून सगळीकडे वावरत असतो, पण नीट विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की खरं तर त्या घड्याळानेच आपल्याला सतत बांधून ठेवलेलं असतं. थोडक्यात काय तर माणसाला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेळेचं भान देणारं माध्यम म्हणजे घड्याळ. हल्ली आपण कोणाशीही बोलताना गप्पा मारताना मार्क करा, किमान एकदा तरी हे वाक्य संवादात येतच, काय करणार हल्ली वेळच मिळत नाही. एवढं धकाधकीचं आणि फास्ट झालंय हल्ली प्रत्येकाचं आयुष्य की सगळ्यात मौल्यवान कोणती गोष्ट जर असेल तर ती आहे वेळ. मला खूप मनापासून असं वाटतं की आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला आपल्याला प्रेमाने काही भेट द्यायची असेल तर भेटवस्तू जरूर द्या, पण त्या भेटवस्तूबरोबर तुमचा वेळसुद्धा द्या, कारण त्या भेटवस्तूपेक्षा कितीतरी पटीने जास्त मौल्यवान आहे तुमचा वेळ. वेळ ही अशी गोष्ट आहे जी पूर्णपणे आपल्या नियंत्रणापलीकडे आहे. म्हणजे वरवर पाहता आपण आपल्या वेळेचं नियोजन करतो किंवा करू शकतो. म्हणजे अमुक अमुक वेळी मी हे करीन, त्यानंतर इतके वाजले की मी ते करीन, पण मुळात आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे किंवा आपले किती श्वास उरले आहेत हे कोणीच सांगू शकत नाही. सौ धनश्री लेले यांचं
भगवद्गीतेमधल्या विश्वरूप दर्शन योग या विषयावर यूट्यूबवर एक सुंदर व्याख्यान आहे. त्या व्याख्यानात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात जो संवाद सुरू असतो त्या संवादातला काळ या गोष्टीबद्दलचा एक संदर्भ धनश्रीताईंनी सांगितलेला आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं आणि अर्जुन ते महाकाय रूप पाहून अवाक झाला. भगवान श्रीकृष्णाचं ते रूप इतकं भव्य, दिव्य आणि विशाल होतं की त्याचा आदी म्हणजे सुरुवात कुठून आहे आणि अंत म्हणजे शेवट कुठे झालेला आहे हे अर्जुनाला अगदी कळेनासं झालं. आणि मग गोंधळलेल्या, भांबावलेल्या अवस्थेत अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला की हे तुमचं भव्य रूप जे मी पाहतोय ते तुम्ही कोण आहात? आमचा श्रीकृष्ण अतिशय लाघवी, प्रेमळ आणि गोड आहे. हे उग्र रूप आमच्या श्रीकृष्णाचं नाही. मग तुम्ही नक्की कोण आहात? अर्जुनाच्या या प्रश्नावर लगेच श्रीकृष्णाने उत्तर दिलं, कालोस्मी, म्हणजे मी साक्षात काळ आहे. हे संपूर्ण विश्व चालवणारा जगत नियंता मी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात काळ आहे. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक घटिका अतिशय मौल्यवान आहे. कारण एकदा एखादा क्षण तुमच्या आयुष्यात येऊन गेला की मग गेला, परत पुन्हा तो क्षण तुम्ही अनुभवू शकत नाही. आजची कविता तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज इथेच थांबूया. लवकरच पुन्हा भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.